प्रत्येकच हसऱ्या चेहऱ्यामागे अडचणी दडलेल्या असतात. त्रास, अडचणी कोणाला नाही आहेत, प्रत्येकाला आहेत. पण ज्याने आनंदाला स्वीकारलं त्याच्या ओठांवरचं हसू कोणतीही परिस्थिती हिरावू शकत नाही. ज्यांना आनंद हवाय ते आनंद शोधतात आणि ज्यांना सहानुभूती हवी आहे ते अडचणी शोधतात. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्री. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा बऱ्याच दुःखद घटना घडत असतात ज्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला मानसिक पाठिंब्याची खूप गरज पडते. आणि आपण तो पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्याही नकळत इतरांकडून सहानुभूती मिळवू लागतो. हळूहळू त्याची आपल्याला इतकी सवय लागते की आपण सतत आपल्या अडचणी समोर येईल त्याला सांगू लागतो. मला किती त्रास आहेत, मीच सर्व कसं करते, माझ्यावरच नेहमी कसा अन्याय होतो, अशाच सगळ्या गोष्टी आपण बोलू लागतो. मन हलकं होण्यासाठी याची गरज आहे, मान्य आहे. पण कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. त्या मर्यादा ओलांडल्या की नुकसान व्हायला सुरुवात होते. आणि ते नुकसान इतर कोणाचंही नसतं, ते नुकसान आपलं होत असतं. आपल्या अडचणी इतरांना सांगितल्या की ते आपल्याला तेवढ्यापुरता आधार देतात, आपलं सांत्वन करतात. आपल्यालाही अर्ध्या एका तासापुरतं बरं वाटतं, छान वाटतं, हलकं झाल्यासारखं वाटतं. पण मग आपण किती दिवस हे करत राहणार आहोत? तेवढ्यापुरत्या सुखाच्या मागे लागायचं आहे की कायमस्वरूपी शांत आनंदी होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे? हे आपण आता ठरवायला हवं. जितक्या जास्त प्रमाणात आपण आपल्या अडचणी इतरांना सांगू तितक्या त्या अडचणी वाढणार आहेत. आपल्यावर जी परिस्थिती आली आहे तिचा स्वीकार करूयात आणि सहज पुढे चालत राहू. आपलं छानसं रोजचं एक रुटीन सेट करूयात, इतरांना माफ करूयात, स्वतःला माफ करूयात, स्वतःचा आधार स्वतः बनूयात ना. कितीही वाईट परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीचं वर्णन न करता जे आयुष्यात मिळवायचं आहे त्याचं चित्र डोळ्यासमोर आणूयात. कुठे ना कुठे आपल्याला माहिती असतं की आपण चुकतोय आणि आपल्याला हे देखील माहिती असतं की आपण कुठे चुकतोय, काय चुकतोय. पण आपण सुधारणा करायला तयार नसतो. आपल्याला ना कोणतीच कृती करायची नसते. स्वतःबद्दल आपण आधी नकारात्मक बोलतो, पुन्हा पुन्हा बोलतो, सर्वांना तेच तेच सांगतो. आपलं ऐकून इतर लोकही आपल्याबद्दल, आपल्या प्रसंगांबद्दल बोलायला सुरुवात करतात. वाईट प्रसंगांबद्दल बोलण्यातून आपण ते वाढवतोय आणि इतरांच्या बोलण्यात तेच आल्यामुळे आणखी त्रास वाढत आहेत. आपणही वाईट बोलतोय, इतरही वाईट बोलतायत. वाईट म्हणजेच काय की आपण फक्त त्रासांबद्दल बोलतोय, इतर लोकही आपल्या त्रासांबद्दलच बोलतायत. खूप जास्त प्रमाणात ते वाढलं जातंय. आपल्या बोलण्यातूनही आणि इतरांच्या बोलण्यातूनही जे आपण बोलतोय तेच आपल्यासोबत घडतंय. सतत आपण जर सहानुभूती मिळवायला लागलो की आपल्याला आपल्या कॅपॅबिलिटीजचा विसर पडू लागतो. आपल्याला फक्त आपल्या त्रासांनाच पाहायचं असतं आणि आपण त्याचाच शोध घेऊ लागतो. आपल्याला ना इतरांकडून सुद्धा तेच ऐकून घ्यायचं असतं की खरंच आपल्याला खूप त्रास आहेत. पण हे सगळं किती दिवस चालणार? असं अजिबात नाही आहे की ह्या जगामध्ये फक्त आपल्यालाच त्रास आहेत. हा आपला गैरसमज आहे की आपण खूप त्रासामध्ये दिवस काढतोय, आपल्यावरती खूप वाईट प्रसंग येत आहेत. आपल्यापेक्षाही जास्त वाईट प्रसंग बऱ्याच व्यक्तींच्या आयुष्यात येऊन गेलेले आहेत. फक्त आपल्यालाच सहानुभूतीची गरज नाही आहे. खूप जणांना सहानुभूतीची गरज आहे, पण त्यांनी आनंदी राहणं स्वीकारलंय, ना की सतत सांत्वन मिळवायचंय त्यांना इतरांकडून. प्रत्येकाला त्रास आहेत, प्रत्येकालाच मानसिक पाठिंब्याची गरज आहे, पण म्हणून दिवसरात्र तेच करायचं नाहीये. जो व्यक्ती आपल्याला सतत आनंदात दिसतो, प्रोत्साहित दिसतो, त्याला त्रास नसतात का? 100% असतात. पण त्याने आनंदी राहणं स्वीकारलेलं असतं, शिकलेलं असतं. जोपर्यंत आपण सहानुभूती मिळवणं थांबवत नाही तोपर्यंत आपण आनंदी नाही राहू शकत. आणि ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याचदा सहानुभूती मिळवण्यासाठी आपण आपले त्रासच नाही तर कामांची सुद्धा यादी समोरच्याला सांगत असतो. पण जो व्यक्ती सतत कामात असतो त्याला इतरांना स्वतःचं काम सांगायला वेळच नसतो. जो सतत मी आता काय करू, मी काय काय करू शकतो, मी कसं करू शकतो असा विचार करत असतो, त्याला स्वतःचे त्रास दिसत नाहीत किंवा त्रासांपेक्षा जास्त महत्त्व त्याने आपल्या ध्येयांना दिलेलं असतं. सुंदर बाग तयार करणे, रोज 5 पानं वाचणे, काहीतरी छान डिश बनवणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा गोल्स आपण आपल्या समोर ठेवून त्यावर काम करू शकतो. आणि तसं करायला आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे. आपण किती काम करतो हे इतरांना सांगायची गरज नाही.
ते समोरच्याला दिसतंय, ते काम आणखी कसं वाढेल, त्यामध्ये आणखी किती चांगल्या गोष्टी ॲड होतील याचा विचार आपण करायचा आहे. कसं होतं माहिती आहे का, सुरुवातीला 4 लोक आपलं आनंदाने सांत्वन करतील, पण सतत आपण एखाद्याला त्याच गोष्टी सांगू लागलो तर कदाचित आपली नातीसुद्धा बिघडू शकतात. लोक आपल्या तक्रारींना किंवा आपल्या कामाच्या यादीला सतत ऐकून कंटाळू शकतात. समोरच्याला आपण किती काम करतोय हे सांगितल्याने आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही करतोय. पण एकदा स्वतःला हा प्रश्न विचारणं सुद्धा गरजेचं आहे की जितकं आपण बोलतोय तितकं आपण सगळं खरंच करतोय का? 10% वेळा आपण तसं करतही असू, पण आपल्यासारखे खूप लोक आहेत जे कदाचित आपल्यापेक्षा जास्त चांगली कामं करत आहेत. त्यांच्यावरही वाईट परिस्थिती आलेली असू शकते, पण त्यांनी बोलून न दाखवता काहीतरी करून दाखवायचा निर्णय घेतलाय. सतत आपण सहानुभूती मिळवत राहण्यापेक्षा इथे वावरणाऱ्या एखाद्या तरी जीवासाठी काहीतरी करूयात. एक चिमट साखर जरी आपण एका कोपऱ्यात ठेवली तरी त्या इवलूशा जीवाला त्याचा उपयोग होईल. भातासाठी तांदूळ निवडताना एखादी मूठ बाहेर टाकूयात, एखादी चपाती जास्तीची लाटूयात, अंगणात ठेवूयात, कब्बर चहा कामवालीला देऊयात, दारात येणाऱ्या भाजीवाल्याला देऊयात. अशा अनेक लहान गोष्टी आहेत ज्यासाठी फक्त 5 मिनिटे लागतात. वेळ कोणालाच नाहीये. कामवालीपासून मोठमोठे ऑफिसर सुद्धा बिझी असतात, पण आपल्या असण्यामागचं कारण शोधून ते पूर्ण करूयात. वेळात वेळ काढून असामान्य जगण्याचा प्रयत्न करूयात. सतत सहानुभूती मिळवणं थांबवूयात आणि आपण कोणासाठी काय करू शकतो का, कोणाला आपण मदत करू शकतो का याचा विचार करायला सुरुवात करूयात. आजपर्यंत आपण खूप सहानुभूती मिळवली. आता आपण इतरांना वेळ देऊयात, इतरांसाठी काहीतरी करूयात, इतरांना आधार देऊयात. मी काय म्हणतेय ते पटतंय ना? आनंद शोधायला सुरुवात करणार ना? सहानुभूती मिळवणं थांबवणार ना? मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.